नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 13वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभा करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री अंबिकाय नमः. श्री पार्वती अंगभूते अखिल जगासी सुखदाते. भावे नमन करतो तू ते पुढे ग्रंथ चालावया. पार्वतीच्या अंगापासून निर्माण झाली ना पहिलीच देवी आणि मग ह्या सगळ्या देवाया. पूर्व अध्यायाचे अंती चरित्र महिमा वर्णिला निगुती तैसाची जाण फलश्रुती देवीने स्वमुखे कथेल. आता गेल्या अध्यायामध्ये नवरात्राची माहिती, कुठल्या तिथीला काय केलं तर काय फळ मिळतं इत्यादी सगळं देवीनं स्वमुखानेच आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते जन. जेणेकरून अंतःकरण सुखावे अपूर्ण लाभे जेवी. मेधा म्हणे सुरथा लागून हे देवी महात्म्य केले कथन. या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जी या जगाते करी धारण. भगवती विष्णू माया जाण जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञानही निर्मिले. तू आणि हा वैश्य जाण तसेच या अन्य विवेकी जन. तिने मोहिले म्हणून तुम्ही मोहाते पावला. या अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथाच्या हे सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य यांनी आमच्या घरच्यांनी आम्हाला हाकलून दिलंय, आमचं राज्य गेलंय, तरी आम्ही त्यांचा विचार करतो आणि आम्हाला अजून माया मोहत का राहिला आहे असं जेव्हा मेधावी ऋषींना विचारलं तेव्हा त्यांनी हे सगळं देवीचं आख्यान सांगितलं आणि सांगितलं की तिच्या मोहमायेपासूनच मनुष्याला मोह निर्माण झाला आहे आणि तिच्या मोहामध्येच तुम्ही आणि तुमच्यासारखे असे अनेक लोक गुरफटलेले आहेत. अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण. त्या मायेचे तुम्ही शरण असो परमेश्वर जावे त्या परमेश्वरी ते. तीस आराधिता केवळ नरासी देते स्वर्गफळ. भोग मोक्षा ते तत्काळ देता से जगदंबा. मार्कंडे म्हणे शिष्यासी मेधायसे बोलला नृपासी. ऐकून त्याच्या वचनासी काय करता झाला. ममत्व आणि राज्यहरण त्याने वैराग्य पावला जाण. मग ऋषी ते करुणी नमन तपा कारणे निघाला. तैसासी तो वैश्य जाण ऋषी लागी करुणी नमन. तोही वैराग्या ते पाहून तपा कारणे निघाला. आंबेच्या दर्शना लागुनी रम्य नदी पुलीन पाहुनी. राहते झाले तये स्थानी तप करीत ते धवा. तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करती. दोघे वाळवंटी निश्चिती आराधिते जाहले. देवीची प्रतिमा मयी करोनी आराधिली त्याही. पूजेचे करते झाले पाही पुष्प धूपाग्नी तर्पणे. मृण्मयी प्रतिमा मयी म्हणजे मातीची प्रतिमा. आणोनिया पुष्पे अमुप लावोनिया धूपदीप. फल नैवेद्य अर्पुनी जप करते झाले भावेसी. दोघे राहुनी निराहार अल्पाहारी राखले शरीर. देवीचे ठाई मन एकाग्र नियमाते धरते झाले. निज गात्राचे काढुनी रक्त देते झाले बली निश्चित. ऐसे 3 वर्षेपर्यंत आराधिती देवीसी. मग 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली सत्वर. स्वरूप धरुणी साकार प्रत्यक्ष बोलती झाली. दोघासी बोलली जगन्माता जे मागणे ते मागा आता. इच्छिले पावाल तत्वता मदपासोनी सर्वही. हे नृपा हे वैश्यादान संतुष्ट झाले तुम्हा लागून. आता मागाल ते देईन बरे तुम्हासी निर्धारे. मार्कंडे म्हणे नृपनंदन मागता झाला देवी लागून. माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे. मज कारणे द्यावे बळ मारीन शत्रुसी तत्काळ. तैसे ती त्याचे सैन्य सकळ निर्दाळी न क्षणार्धे. आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही. कोटी कल्प गेल्या पाही राज्य माझे न जावे. सर्वही हा ब्रह्मांड गोळ नाश पावली या सकळ. माझे राज्य अक्षयी आढळ कधी काळी न जावे.
म्या अमर असावे निश्चिती, कधी न भंगावी माझी स्मृती, जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी. त्यानंतर वैश्य बोलला, वैराग्य झाले तयाला, ज्ञाना ते मागता झाला, देवी कारणे ते काळी. संगरहित द्यावे ज्ञान, माझे मी हे नसावे भान, पुन्हा नसावे जन्म मरण, ब्रह्मनिर्गुण व्हावे म्या. ऐसे दोघा चिया बोला, देवी बोलली नृपाला, स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चय. सकळ शत्रू ते मारून, राज्य पावसी अखंडदान, तव सर्व सुखाते पाहून, सर्वभौम होशील. पुढे पाहुनी मृत्यू उत्तम, सूर्यापासून पावशी जन्म, सावर्णी म्हणू होईल नाम, राजा होशील अक्षयी. वैश्यवर्या मजपासून तुवा वांछिला वरपूर्ण, त्या श्रेष्ठ ज्ञानाते मी देईन, होईल ज्ञान तुझ लागे. अहंकार ममत्व जाण, तुझे जाईल निरसून, समाधी लागून ब्रह्मपूर्ण, जीवन मुक्त होशील तू. मार्कंडे म्हणे शिष्यासी, जे जे इच्छिले त्याही मानसी, तद नुसार वर दोघासी, देती झाली जगदंबा. भक्ती करुणी दोघे स्तवती, तो गुप्त झाली भगवती, मग दोघे पाहुणी वराप्रती, धन्य होते जाहले. आता हे जे दोघं पण आहेत त्यांना ऋषींनी सांगितलं की हा मोह तुमच्यामध्ये त्या देवीने उत्पन्न केलेला आहे. मग म्हणे ह्याला उपाय काय? ह्याला उपाय म्हणे तुम्ही देवीची आराधना करा, तपश्चर्या करा. मग दोघं पण ऋषींच्या पाया पडले आणि तपश्चर्याला आले. नदीचा काठ बघून तिथं ते वाळवंटामध्ये तपश्चर्याला बसले. 3 वर्ष त्यांनी उपोषण केलं आणि बळी आपल्या रक्ताचा द्यायचे, आपल्या शरीरातले रक्त काढून देवीला अर्पण करायचे. दुसऱ्या कुठल्या पशुपक्ष्याचा बळी दिला नाही बरं, आपल्या रक्ताचा बळी दिला आहे. मग असं करता करता 3 वर्ष केल्यावर देवी जगदंबा त्यांना प्रसन्न झाली आणि म्हणाल तुम्हाला काय पाहिजे ते सांग. आता राजानं सांगितलं मला माझं सर्व राज्य पाहिजे, माझ्या शत्रूचा नाश झाला पाहिजे. कधी अगदी सगळं ब्रह्मांड पृथ्वी जरी नाश पावली तरी माझं राज्य कधी नाश झालं नाही पाहिजे. सगळं मी 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 माझं माझं माझंच आहे. त्या राजाचा काही मोह सुटलेला नव्हता. एवढी देवी समोर दिसली पण त्यानं सांगितलं की माझ्या राज्यात सगळं असावं, मला पुन्हा शत्रू नसावे, मी अमर असावं असं. मग देवी म्हणली आता तुझे लवकरच तुला तुझं राज्य मिळेल, तुझे शत्रू जातील सोडून नाही तर मरतील आणि पुढे सगळं सार्वभौम राजा होशील आणि पुढे कधीतरी सूर्याच्या पोटी जन्म घेशील आणि तेव्हा सावर्णिक नावाचा मनू होशील तू आणि अक्षय तू राज्य राहील तुझं. मग आपण आता ही सगळ्या कथाच घडल्यात, सावर्णिक मनवंतरात घडलेल्या आहेत. वैश्यानं काय सांगितलं, मला आता वैराग्य आले, मला काहीच नको, मला ज्ञान दे आणि मला शेवटी अंताला मोक्ष दे, मुक्ती दे, तुझ्या पायी मला घेऊन चल. देवी म्हणल्या तुझं नावच समाधी आहे, त्याप्रमाणे समाधी लागून तुला पूर्ण ब्रह्म असं ज्ञान होईल आणि तू जीवनमुक्त होशील. तो म्हटला मला जन्मा मरणाचे फेरेच नकोत. मग अशा रीतीनं ती देवी आता तिथं गुप्त झालेली आहे. पाहुणी देवीपासून वर, सर्व क्षत्रियामध्ये थोर, सुरत राजा जाहला, तो होऊन या सार्वभौम, सुख भोगिले अनुपम. मग गती पाहुणी उत्तम, सूर्यपुत्र झाला, सूर्यापासून पावला जन्म, सावर्णी मनू झाले नाम, सर्व मन्वंतरात परम, अष्टम होता जाहला. पंचभूते लय पावती, तेव्हा तद्रूप होय नृपती, मागुती झाली अभूत स्थिती, मनू होईल 8वा. 13 अध्यायापर्यंत देवी चरित्र परमाद्भूत, मार्कंडेय शिष्याशी निश्चित, अत्याधरे निवेदिले. हेची नैमिषारण्य सुते, निवेदिले शौनकादिकाते, जे का तुम्ही पुसले माते ते हे तुम्हा निरूपले. असो या प्रकारे करून दिदले सुरतासी वरप्रदान आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले. देवीच्या प्रसादे करून दोघे झाले धन्यदान. पुढील या अध्याय निरूपण प्राधानिक रहस्यासे ते. याचे करता श्रवण पठन सर्व संकटे जाती निरसून. उत्तम ज्ञान प्राप्ती पूर्ण होय जेणे करोन्या. सर्व संपदाची प्राप्ती सकळ पीडा नाश पावती. अंती बरवी पाऊन गती स्वानंदी निगम राहे तो. ऐसे चरित्र सुरस घन तैसेचे अपूर्व याचे श्रवण. पदपदाचा अर्थ जाण या अध्यायी निरोपिला. जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले तैसेची येथे वर्णियले संशय नाही सर्वदा. त्या श्रीदेवी कारणे नमन आमचे असो भक्ती करून. वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण
शरणभावे जगदंबे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने सुरथ वैश्वर्यो वरप्रदान नाम त्रयोदश अध्याय समाप्तः. महाराजा पुढे त्याला राज्य मिळालं, सार्वभौमत्व झालं, उत्तम भोग भोगले. मरण पावल्यावरती तो सूर्याच्या पोटी वैवस्वत नावाने आलेला आहे. आणि जेव्हा केव्हा कल्पांताचा नाश होईल सगळा, तेव्हा तो पुन्हा जन्म घेऊन 8वा मनू म्हणून कार्य करणार आहे असं सांगितलं आहे. आणि समाधी वैश्याला दोघांना वरप्रदान कसा केला आणि जसं काही श्लोकात आहे तसंच मी सर्व तुम्हाला कथन केलेलं आहे असं सांगून इथं अध्याय समाप्त झालेला आहे. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. नमो देवी महादेवी शिवाय सतत नमः. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मतां. देवी माते की जय.